कॅम्पसच्या रिसर्च सेंटर आणि कॉलेजचे रिसर्च सेंटर याच्यामध्ये ते होत असतं. आणि आता प्रश्न जो येतो तो ह्या दोन पेपरचा, पेपर तिसरा आणि पेपर चौथा जो आहे तो फाउंडेशन ऑफ फिलॉसॉफी ऑफ रिसर्च आणि स्पेसिफिक रिसर्च सब्जेक्ट. तर ह्याच्यामध्ये शिक्षकांनी किंवा संबंधित गाईडनी विद्यार्थ्यांकडनं काय काय करून घ्यायचे आहे ह्याच्याही काही गाईडलाईन दिलेली आहेत. पण बऱ्यापैकी स्वातंत्र्य हे त्या संबंधित गाईडला आहे की विद्यार्थ्यांचा टॉपिक त्यांनी सिलेक्ट केल्यानंतर, एरिया सिलेक्ट केल्यानंतर त्यांना त्या संबंधित रिसर्च सब्जेक्ट आणि त्याची फाउंडेशन फिलॉसॉफी काय त्या सब्जेक्टची त्यानुसार त्याच्याकडनं ते ह्या 12 क्रेडिटचं वर्क हे त्या गाईडला करून घ्यायचं आहे. तर हा रिसर्च मेथोडॉलॉजीचा सिलेबस तुमच्याकडे असेल, मी तो तुमच्या समोर ठेवलेला आहे की मेनली तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय येतं, मेथड्स ऑफ रिसर्च, डेव्हलपमेंट ऑफ रिसर्च प्रपोजल, मेथड ऑफ डेटा कलेक्शन, मेथड ऑफ डेटा अनालिसिस, ट्रॅकिंग आणि इव्हॅल्युएशन. आता मुळात 2016 मगाशी मी जो उल्लेख केला की 2009 आणि 2016 ह्या ज्या युजीसीच्या दोन गाईडलाईन मध्ये फरक झालेला आहे. कुलकर्णी सर माझ्यासोबत आरआरसी मध्ये काम करतात, कोलंबिकर सुद्धा काम करतात. जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांचा रिसर्च प्रपोजल अनालिसिस करत असतो आरआरसी मध्ये आणि त्यांना टॉपिक देत असतो, त्यावेळी विद्यार्थी कुठला तरी एखादा टॉपिक पाहतो आणि त्याची कॉपी आपल्या विषयाशी करून मग त्या संबंधित ह्याच्यामध्ये विद्यार्थी तो आपला विषय कसा तरी बसवतो आणि आणतो. ऑब्जेक्टिव्ह तिकडे असते, कुठे हायपोथेसिसचा काही पत्ताच नसतो. मग ऑब्जेक्टिव्ह सर्वेवर असतात, मेथड ही एक्सपेरिमेंटल लिहिलेली असते. या पद्धतीनं विद्यार्थ्यांचा गोंधळ हा झालेला असतो. म्हणून युनिट तिसरा जो येतो डेव्हलपमेंट ऑफ रिसर्च प्रपोजल, की त्याला हे शिकल्यानंतर मग प्रपोजल कसं तयार करायचं हे कोर्स वर्क मध्ये अपेक्षित आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की युजीसी का म्हणते की आधी कोर्स वर्क आणि नंतर तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन. म्हणजे तुम्ही टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर तो टॉपिक निवडायचा कसा, एखादा टॉपिक निवडल्यानंतर मग त्या टॉपिकचं रिसर्च जे करायचंय त्याला मेथड कुठली वापरायची, कुठलं टूल वापरायचं आहे तुम्हाला, आणि त्याचं रिसर्च प्रपोजल तुम्ही कसं तयार करणार आहात, त्याचं काम कसं करणार आहात, त्याचं डेटा अनालिसिस तुम्ही कसं करणार आहात, काय होऊ शकतो, तुमच्या परिकल्पना तुम्ही कशा पडताळून पाहणार आहात, त्याचं रिपोर्ट रायटिंग कसं होणार, हा 10 सगळा आराखडा जो असतो तो तुम्हाला कोर्स वर्क मध्ये या रिसर्च मेथोडॉलॉजीचा अभ्यास करताना समजून जातो. आणि मूळ उद्देश हाच आहे याच्यामध्ये की गाईड आणि विद्यार्थ्यांच्या सुसंवादामुळे. पण आपल्याकडे दुर्दैव हे आहे की कोर्स वर्क आम्ही कुलकर्णी सर कॅम्पसवर घेतो, पण तिथं त्या संबंधित विद्यार्थ्याचा गाईडच लेक्चर घ्यायला येत नाही. ही मोठी थोडासा गॅप हा कम्युनिकेशन मध्ये आमचा थोडा होतोय. त्यासाठी आम्ही विद्यापीठ पातळीवर आम्हाला काय करता येईल त्याचा प्रयत्न करतोय की किमान त्या गाईडनं त्या रिसर्चच्या ह्याच्यामध्ये कोर्स वर्कच्या टेनिवर मध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी टॉपिक सिलेक्शन साठी मदत, आणि ते बाकीचा वेळ जो आहे रिसर्च मेथोडॉलॉजी आयटीचे 2 पिरियड झाले की विद्यार्थी जो दिवस मिळतो त्याला पूर्ण बाकीचा 6 तास, तर तो 6 तास त्या गाईड सोबत त्यानं संवाद केला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याचा तो विषय निवडून मग ते प्रपोजल तयार झालं पाहिजे. ही एक प्रक्रिया, ही मग असं कंटिन्युएशन मध्ये ती प्रक्रिया होऊन त्यांचा रिसर्च प्रपोजल आहे ते व्यवस्थित तयार होईल अशी एक अपेक्षा युजीसीने आपल्याकडनं व्यक्त केली. आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करू भविष्यामध्ये त्या पद्धतीने ते व्हावं की आधी कोर्सवर हे पेपर रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर आणि आयटीचा पेपर कम्प्लीट करावा आणि त्याच्यानंतर त्याचं रिसर्च प्रपोजल तयार होऊन मग पेपर तिसरा पेपर चौथा नंतर गाईडनं ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गाईड कडनं त्यांनी तो कम्प्लीट करून घ्या. या प्रकारची सुसूत्रता जर ह्याच्यामध्ये आली तर बऱ्याच अंशी सगळा भार हा गाईडचा विद्यार्थ्यांना गाईड करण्यामध्ये पुढच्या भविष्यामध्ये हा कमी होणार आहे. किंवा आता काय होतं की आम्ही आरआरसी मध्ये बऱ्याच वेळा असं म्हणतो की हा टॉपिक नाही, हा टॉपिक झालेला आहे, आम्ही नाही येणार. एखाद्या वेळेस मी नाही म्हणू शकले तर आमचे कोलंबिकर सर विद्यार्थ्यांना सांगतात की नाही नाही आमक्यांनी हा कुलकर्णी सरांनी केलेला आहे, तुला आता देता येणार नाही. तर मग तो विद्यार्थी काय करतो की डायरेक्टच मग सरळ विचारतो की मग आता सर तुम्हीच टॉपिक सांगा. आता हे शक्य आहे का की 50 विद्यार्थ्यांना तिथे बसलेल्या लोकांनी टॉपिक अलॉट करणं, म्हणजे या विषयावर करून ये, तो माझ्या आवडीचा आहे पण तुला काय आवडतं हे मला कसं माहित असणार आहे. ह्याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे कधी पण रिसर्च टॉपिक चूज करत असताना
की आपल्याला जो विषय आवडतो, ज्याच्यावर मी काम करू शकतो, माझ्या एरियामध्ये कोणत्या रिसर्चची आवश्यकता आहे, याचा विचार करून जर मी रिसर्चचे टॉपिक निवडले तर मला प्रपोजल करणं हे सोपं जात असतं. म्हणून मग हे जर विषय तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजीचे कंटेंट शिकलात तर आपोआपच तुम्हाला रिसर्च प्रपोजल कसं बनवावं आणि त्याचं प्रेझेंटेशन कसं करावं हे लक्षात येतं. म्हणून हा रिसर्च मेथोडॉलॉजीचा आहे. त्यानंतर कम्प्युटर पेपर तिथे दिलेला आहे. त्यानंतर हा जो आहे तो कम्प्युटर अप्लिकेशन पेपर, याच्यामध्ये मग तुमचं MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन प्रोसेसिंग कशी करायची आहे ती, आणि 3 क्रेडिट जे गाईड कडनं तुम्हाला इंटरनल इव्हॅल्युएशन करायचे त्याचंही तिथे दिलेलं आहे की इंटरनेट कसं वापरायचंय, तुम्हाला ऑनलाईन जर्नल्स कसे वापरायचे आहे, तसं लायब्ररीच्या विद्यार्थ्यांना हे सांगणं खरं तर धाडसच होईल, कारण ऑलरेडी तुम्हाला हे सगळं झालेलं आहे की बाकीचं इन्फ्लामेट आहे, तुमचं व्हर्च्युअल लर्निंग जे आहे, व्हर्च्युअल लायब्ररी कशा वापरायची ह्याचा सगळा अभ्यास तुम्ही त्याच्यात करावा आणि ते गाईडनं तुमचं इव्हॅल्युएशन करावं. हा एकंदरीत 100 मार्काचा कम्प्युटर अप्लिकेशनचा पेपर आहे. आणि त्याच्यानंतर जो तिसरा पेपर आहे तो फिलॉसॉफी ऑफ कन्सर्न सब्जेक्ट ऑफ द रिसर्च. मग आता ह्याच्यामध्ये काय काय करायचं आहे तुम्हाला, तर लिटरेचर कलेक्शन करायचंय किंवा ज्याला आपण रिव्ह्यू म्हणतो. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जे की अर्लियर ज्या स्टडी झालेल्या आहेत, प्रिव्हियस ज्या रिसर्च स्टडी झालेले आहेत, प्रोजेक्ट झाले असतील, एमफिल झाले असतील किंवा युजीच्या पीजीच्या स्तरावर काही डेझर्टेशन दिली असेल त्याची स्टडी तुम्ही सबमिट केली पाहिजे गाईडकडं की हे विषय ह्याच्यामध्ये झालेले आहेत. मग रीडिंग त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट फंडामेंटल बुक्सची पेपर्स, आर्टिकल्स आणि त्याच्यावरची तुम्हाला एक कन्सेप्ट नोट गाईड कडे सबमिट करावायचे ते असते या तिसऱ्या पेपर मध्ये. आणि मग कन्सर्न रिसर्च टॉपिक आणि त्याचाच कन्सेप्ट नोटचं प्रेझेंटेशन तुम्हाला गाईड समोर करायचं आहे की ज्याचं एक क्रेडिट ह्या सेमिनार टाइप मध्ये तुम्हाला तिथं अलॉकेट केलेलं आहे एक क्रेडिट मध्ये. मग व्हेरियस विजिट्स टू द रिसर्च ऑर्गनायझेशन, लॅबोरेटरी आणि त्यांचे रिपोर्ट तिथं गेल्यानंतर काय केलं, समजा तुम्ही लायब्ररीला गेला तर एखाद्या लॅबोरेटरीमध्ये गेलात, लायब्ररीला गेलात तर कुठले पुस्तक वाचले, कुठले वेगळे थिसिस तुम्ही तिथे पाहिलेले आहेत, कुठले रिसर्च आर्टिकल तुम्हाला वेगळे तिथे दिसलेले आहेत, हे सगळं रिसर्च कन्सेप्ट नोट तुम्हाला लिहून की त्या रिसर्च ऑर्गनायझेशन आणि रिसर्च लॅबोरेटरी, रिसर्चच्या लायब्ररी जे आहेत त्याच्यामध्ये व्हिजिट करून तुम्हाला त्याचाही रिपोर्ट या पेपर तिसऱ्यामध्ये तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर ज्या कोणत्या फील्ड व्हिजिट असतील, फील्ड सर्वे तुम्ही घेणार आहात डेटा कलेक्शन साठी आणि त्याचाही रिपोर्ट तुम्हाला गाईड करेल, पण प्रत्येक वेळी त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला करावयाचं आहे. मग आता योगायोगानं आता आपल्याला मी जे आता पूर्वी तुम्हाला संदर्भ दिला की आता तुम्हाला डिसेंबर मध्ये प्रेझेंटेशन करायचंय, तर ऍक्च्युअली ते प्रेझेंटेशन ह्या सगळ्या विषयाचं तुम्हाला तिथे करता येतं की मी या 6 महिन्यात काय केलं, तर मी एखाद्या रिसर्च लॅबोरेटरीला भेट दिली, रिसर्च ऑर्गनायझेशनला भेट दिली आणि त्याचे हे सगळं मी तिथून हे सगळं कन्सेप्ट नोट तयार करून तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. हे सगळं प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकच तुमच्या प्रोग्रेस रिपोर्टच्या प्रेझेंटेशन मध्ये हे येऊन जातं. मग फील्ड व्हिजिट तुम्ही डेटा कलेक्शन केलं असेल तर त्या 6 महिन्यामध्ये डेटा कलेक्शनचा रिपोर्ट तुम्हाला तयार करायचा आणि त्याचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि ऑटोमॅटिकच मग ते प्रेझेंटेशन झालं की तुमचे क्रेडिट हे गाईड कडनं अलोकेट होत जातात. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट जर असेल एखादा तर तुमचं लॅबोरेटरीमध्ये वर्क काय सर्वे असेल तर डेटा कलेक्शन साठी तुम्ही फील्ड व्हिजिटला जाता आणि तुमचं जर एक्सपेरिमेंटल सर्वे हे असेल तर मग लॅबोरेटरीमध्ये तुम्ही काय केलेलं आहे त्याचं सगळं रिपोर्टचं सबमिशन तुम्हाला करायचंय आणि ते सुद्धा इज फॉलोड बाय दी व्हायवा हाऊस. म्हणजे प्रेझेंटेशन हे प्रत्येक वेळी रिसर्च स्टुडंटनं इन द प्रेझेन्स ऑफ गाईड हे द्यायचंच आहे. त्याच्यानंतर पेपर चौथा जो आहे तो पेपर बेस्ड ऑन द स्पेसिफिक रिसर्च सब्जेक्ट. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करणं अपेक्षित विद्यापीठानं अपेक्षित केलेलं आहे, तर अटेंडिंग टू सेमिनार और कॉन्फरन्स. मग आता तुमच्या विषयाच्या संदर्भात जर कुठं एखादी कॉन्फरन्स किंवा सेमिनार होत असेल तर तुमच्या टेन्युअर मध्ये तुम्ही 2 सेमिनार किंवा 2 कॉन्फरन्स करणं हे गरजेचं आहे, पण त्याचं सर्टिफिकेटची एक झेरॉक्स तुम्ही गाईडकडे आणि रिसर्च सेंटरला तुमचं इंटरनलची फाईल देत असताना सबमिट करणं गरजेची आहे. किंवा पोस्टर प्रेझेंटेशन असेल किंवा ऍबस्ट्रॅक्ट इन द सेमिनार त्याचंही तुम्हाला द्यायचं आहे. हे आता पेपर चौथ्यामध्ये तुम्हाला काय काय करून घेता येतं ह्याच्या गाईडलाईन विद्यापीठाने दिलेल्या आहेत. अटेंडिंग टू वर्कशॉप
सेमिनार आहेत, कॉन्फरन्स आहेत, पोस्टर प्रेझेंटेशन आहे, 2 वर्कशॉप आहेत, ट्रेनिंग जर तुम्हाला घेतात. आता ICSSR खूप रिसर्च मेथोडॉलॉजी ट्रेनिंग ऑर्गनायझेशन करत आणि रिसर्च मेथोडॉलॉजीच्या ह्याच्या संदर्भात रिसर्च ऑर्गनायझेशन असेल, रिसर्च लॅबोरेटरी असेल किंवा कन्सर्न रिसर्च इन्स्टिट्यूट असेल किंवा विद्यापीठ असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 2 आठवड्याची रिसर्च ट्रेनिंग करणं ही गरजेचं आहे. आणि ती रिसर्च ट्रेनिंग करून आल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय गेन केलेलं आहे याची एक छोटासा रिपोर्ट तुम्ही तयार करायचा आहे आणि तो एक प्रेझेंटेशन किंवा तो व्हायवा गाईड समोर देऊन त्याचे मार्क तुम्हाला गाईड अलोकेट करतील. त्याच्यानंतर 4 सेमिनार व्हायवास ऑन दी प्रोग्रेस ऑफ दी रिसर्च वर्क, म्हणजे 4 तुम्हाला सेमिनार आणि व्हायवास द्यायचे आहेत रिसर्च वर्क वर, की तुम्ही रिसर्चचं काय काय काम केलेलं आहे. मगाशी मी म्हटलं की विद्यार्थ्याला दंड लागू नये म्हणून ह्युमॅनिटी ग्राउंड वर गाईड आम्ही सबमिशनला तुम्हाला हे देतो, पण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला या पेपर 4 मधले क्रेडिट घ्यायचे असतील तर तुम्हाला किमान गाईड समोर तो प्रोग्रेस रिपोर्टच्या संदर्भानं त्या विषयाच्या संदर्भात जे काम झालेलं आहे तुमचं त्या टॉपिकच्या संदर्भात त्याचे सेमिनार हे व्हायवाशनच द्यायचे आहेत ते गाईडच्या उपस्थितीमध्ये. आणि प्रिपेअरिंग रिसर्च पेपर ऑन द टॉपिक ऑफ रिसर्च वर्क अँड कम्युनिकेशन फॉर द पब्लिकेशन, म्हणजे तुम्हाला एक रिसर्च पेपर जो आहे तो पब्लिश करायचा आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला PhD व्हायवा घेता येत नाहीये, तुम्हाला माहित असेल. आता बऱ्याच जणांचे PhD चे कामही संपत आलेले असतील, तर एक पेपर पब्लिश करायचा आणि त्याच्यासाठी हे 6 मार्क हे ठेवलेले आहेत. आता तुम्हाला ओघानं लक्षात येत असेल तर हे दुसरं तिसरं काहीच नाहीये, एक अनफॉर्मॅलिटी अनस्ट्रक्चर्ड जी सगळी प्रोसेस होती ती एका स्ट्रक्चर्ड मध्ये विद्यापीठाने आणि UGCने आपल्याला बसवून दिलेली. की काय करायचंय की मग मी गाईड म्हणून सांगते की अरे ते लायब्ररी सायन्सने एक रिसर्च मेथोडॉलॉजीचं वर्कशॉप 5 दिवसाचं ठेवलेलं आहे, तुम्ही ते जॉईन करा. हे मी इन्फॉर्मली सांगत होते, तर ते आता फॉर्मली या पेपर थ्रू मला करता येतं की तुम्हाला रिसर्च ऑर्गनायझेशनच्या ट्रेनिंग घ्यायचे आहे, मग रिसर्च मेथोडॉलॉजीचं वर्कशॉप तुम्ही तिथं करू शकता किंवा 2 वर्कशॉप तुम्हाला तिथं घ्यायचे आहेत. तर 2 वर्कशॉप अटेंड करत असताना संबंधित विद्यापीठामध्ये जे काही वर्कशॉप किंवा सेमिनार्स होतात ते अटेंड करायला सांगणं, म्हणजे ऑटोमॅटिक तुमचे हे क्रेडिट पूर्ण करून घेणं हाच त्याचा अर्थ होतो. म्हणून ते इन्फॉर्मल टू फॉर्मल, अनस्ट्रक्चर्ड टू स्ट्रक्चर्ड, हे अशा प्रकारचं कोर्स वर्कचं स्वरूप हे आपण एका ह्याच्यामध्ये असं शिस्तबद्ध स्वरूपामध्ये 4 पेपरच्या स्वरूपात हे विद्यापीठाने आपल्याला करून दिलेलं आहे. आणि मग शेवटचा जो मुद्दा येतो तर प्रिपेअरिंग द ड्राफ्ट रिसर्च प्रपोजल अँड सबमिटिंग द सेम, ह्याच्यामध्ये ते दिलेले आहे. आणि या पद्धतीने तुमचे हे 4 पेपर हे कम्प्लीट होतात. आता एक्झामिनेशन तुम्हाला माहिती आहे की पहिल्या 2 पेपरची एक्झामिनेशन ही युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन तुमची कंडक्ट करेल. त्याच्यामध्ये कुठलाही इंटरनलचा कंपोनंट नाही. रिसर्च मेथोडॉलॉजीचे 100 मार्क आणि कम्प्युटर अप्लिकेशनचे 25 मार्क, याच्यामध्ये पूर्णतः थेरी तुम्हाला द्यायची आहे विद्यापीठाच्या लेवलवर. आता थोडंसं पुढच्या वेळेस पासून काही बदल अपेक्षित आहेत त्या संदर्भाने होऊन जाते. रिसर्च इथिक्स हा भाग जो UGC ने मगाशी मी उल्लेख केला की रिसर्च इथिक्स हा भाग UGC ने आता कंपल्सरी केलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल. तर तो रिसर्च इथिक्सचा भाग याच्यामध्ये आता काही दिवसानंतर तोही ऍड होईल आणि त्या पद्धतीने तुम्हाला तो रिसर्च इथिक्सचा भाग आहे रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये आपल्याला कम्प्लीट करावा लागेल. पेपर 3 आणि पेपर 4 कुठल्याही प्रकारची युनिव्हर्सिटी एक्झाम नाहीये, इंटरनल एक्झामिनेशनच फक्त. म्हणजे इंटरनल एक्झामिनेशन कशी, जी मी आता प्रिव्हियसली तुम्हाला डिक्टेशन दिलं की काय काय तुम्हाला तो भाग कम्प्लीट करायचा. म्हणजे एकंदरीत 3 वर्षाचा कालावधी जर आपण घेतला PhDचा, तर 3 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या कोणत्या ऍक्टिव्हिटी आपण करतो त्या ऍक्टिव्हिटी व्यवस्थितरित्या एका फाईल मध्ये करून तुम्ही त्या वेळी त्या कन्सेप्ट नोट तयार करणं, त्याचा रिपोर्ट तयार करणं आणि त्याचं प्रेझेंटेशन गाईड समोर करणं, हेच म्हणजे पेपर 3 आणि पेपर 4 हे तुम्हाला तिथं करायचे. आणि त्याचे 12 क्रेडिट तुम्हाला गाईड कडनं मिळणार आहे. याच्यामध्ये वेगळं तुम्हाला काहीही करायचं नाही. तुमच्या PhDच्या टॉपिकच्या संदर्भानं जे जे काम करायचं आहे तेच काम हे फक्त त्या स्ट्रक्चर मध्ये बसून तुम्हाला द्यायचं आहे. आणि मग ह्याचे मार्क जे आहेत 12 क्रेडिटचे, ते मार्क तुम्हाला हे रिस्पेक्टिव्ह गाईड कडनं एक्झाम सेक्शनला किंवा रिसर्च सेंटर थ्रू हे सबमिट होतात. रिसर्च गाईड हे रिसर्च सेंटरला देतात, रिसर्च सेंटर ते फॉरवर्डिंग ही तुमचे हे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्यानंतरच रिसर्च सेंटर हे पुढे एक्झाम सेंटरला मार्क पाठवत असतं. फक्त
गाईडनं मार्क दिले आणि ते ऍज इट इज डायरेक्टरने सही केली आणि गेले असं होत नाही. तर प्रिव्हियसली जे सगळे सांगितलेले त्याची एक सिस्टमॅटिक फाईल विद्यार्थ्यांना करायची आहे, की मी हे 2 कॉन्फरन्स केले, हे त्याचे सर्टिफिकेट, हा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर घेतला, त्याचे हे म्हणजे पेजेस लावलेले आहेत. जे कोणती ट्रेनिंग घेतली त्याचं सर्टिफिकेट असेल, जे कोणते वर्कशॉप केले त्याचं रिपोर्ट असेल आणि त्याचं सर्टिफिकेट असेल. असं एक शिस्तबद्ध फायलिंग, एक 2 सेपरेट पेपर तिसरे आणि पेपर चौथ्याच्या अशा 2 फाईल विद्यार्थ्यांनी रिसर्च सेंटरला सबमिट करायचे आहेत आणि त्यानंतरच रिसर्च सेंटर तुमचे मार्क गाईड कडनं एक्झाम सेक्शनला हे फॉरवर्ड करत. असं डायरेक्ट मार्क एक्झाम सेक्शन घेत नाही, हेही विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. गाईड थ्रू तुम्हाला रिसर्च सेंटरला मार्क आणि रिसर्च सेंटर थ्रू एक्झाम सेक्शनला मार्क हे या 2 पेपरचे दिल्या जातात. त्याच्यानंतर जे होतं ते टाइम टेबल जो आहे तो संबंधित सेक्शन कडनं तुम्हाला त्या त्यावेळी दिल्या जातो. 2 वेळा तुमच्या कोर्स वर्कच्या परीक्षा ह्या घेतल्या जातात. साधारणतः आपण 2 सेमिस्टर जे म्हणतो, 8 सेमिस्टर, थोडंसं आपल्या उन्हाळ्याच्या परीक्षा झाल्यानंतर कोर्स वर्कची परीक्षा होते आणि मग दिवाळीच्या परीक्षेच्या वेळी झाल्यानंतर एक नोव्हेंबर डिसेंबर मध्ये एक परीक्षा तुमची घेतली जाते बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची. म्हणून ती विद्यापीठ स्तरावर तो टाइम टेबल ठेवतो. पेपर सेटिंग सुद्धा युनिव्हर्सिटी लेवलवरून संबंधित एक्सपर्ट कडनं पेपर मागवले जातात आणि अतिशय कॉन्फिडेन्शियल हे पेपर सेटिंग, जशी इतर विषयाची परीक्षा असते त्याही पेक्षा ती कॉन्फिडेन्शियल पेपर सेटिंग ह्याची करून घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने सेटिंग करून घेऊन विद्यापीठ ही परीक्षा कंडक्ट करते. मित्रांजी ITA ची असेसमेंट ऑफ हे पेपर जे आहेत त्या संबंधित एक्सपर्ट कडनं हे कॉमन असेसमेंट सगळ्याच विषयाची घेतली जाते. पासिंग स्टँडर्ड जे तुमचे आहे ते मी आता मगाशी सांगितले की 50% पासिंग हे चाही पेपरसाठी तुम्हाला कंपल्सरी आहे आणि जर बॅक राहिलं तर तुम्ही ते रिअपिअर करू शकता. त्याच्यामध्ये जवळपास 4 अटेम्प्ट तुम्हाला दिलेले आहेत तिथं आणि काही अटेम्प्ट हे वाढवलेले सुद्धा आहेत की त्यांनी प्रिपेअर निघतच नाहीत विद्यार्थी एखाद्या वेळेस, म्हणून माननीय कुलगुरूंच्या मान्यतेनं आपण ते त्याचे जे हे अटेम्प्ट जे आहेत ते वाढवून दिले जातात. त्याच्यामुळे मॅक्झिमम 4 अटेम्प्ट हे दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. आणि जर एखादी जुना इन केस इंटरनॅशनल स्टुडंट्स वगैरे जर असतील तर त्यांना भाषेचा थोडा प्रश्न येतो, मग त्यावेळी आदरणीय कुलगुरू महोदयांच्या मान्यतेनं 4 पेक्षा जास्त अटेम्प्ट हे तिथं अलाउड केले जातात. आणि मग CGPA पॅटर्न नुसार ग्रेडेड पॅटर्न मार्क देऊन तुम्हाला पास किंवा फेलचा मार्क मेमो हा दिला जातो. आणि पास किंवा फेलचा मार्क मेमो हातात असल्याशिवाय तुम्हाला प्री-PhD सेमिनार देता येत नाही. हा भाग लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी की कोर्स वर्कचा मार्क मेमो असल्याशिवाय तुमच्या प्री-PhDचा सेमिनार रिसर्च सेंटर अलाउड करत नाही. म्हणून कोर्स वर्क हे कम्प्लीट किमान प्री-PhDच्या आधी सध्याच्या नॉर्म्स प्रमाणे करणं आपल्याला गरजेचं आहे. तर ते असाइनमेंट जे आहे ते काय काय कन्सिस्ट असावं हे मी थोडंसं अजून तिथे दिलं होतं की त्याच्यामध्ये इंटिरियर बेसिक प्रिन्सिपल आहेत, त्याचे वेरियस ऍप्लिकेशन आहेत, क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ टॉपिक आहे किंवा एनी अदर ह्याच्यामध्ये तुम्हाला हेही थोडंसं तुम्ही तिथं पेपर चौथा आणि पेपर तिसऱ्यामध्ये किमान गाईड साठी तरी हे गाईडनं थोडं लक्षात ठेवावं की बेसिक प्रिन्सिपल आणि वेरियस ऍप्लिकेशन ऑफ दी रिसर्च टॉपिक काय आहेत ह्याच्यानुसार विद्यार्थ्यांनी काम केलं पाहिजे, ह्याच्यावर गाईडनं भर दिला पाहिजे. आता हे मार्काचं अलोकेशन जे आहे ते या पद्धतीने तुम्हाला तिथे सबमिट करायचं की इंटरनल जे मार्क जे आहेत त्याच्यामध्ये मग विद्यार्थ्यांचं नाव, गाईडचं नाव, रिसर्च सेंटरचं नाव, तुमचा अपूर्ण टॉपिक काय आणि पेपर दुसरा, पेपर तिसरा आणि पेपर चौथा या 3चे इंटरनलचे मार्क तुम्हाला द्यायचे. पहिल्या पेपरला कुठलंही इंटरनल नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे. 100 तुम्हाला थेरीज द्यायचे आणि कम्प्युटर ऍप्लिकेशनचे 25 मार्क जे आहेत ते इथं 50 मार्काचे जे आहे ते इंटरनल तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर हे ह्याच्यामध्ये ते दिलेलं आहे की 50-50 आणि 50 या पद्धतीने 50 ची टेस्ट, 50 ची दुसरी टेस्ट आणि 50 असाइनमेंट. आता असाइनमेंट मध्ये तुम्ही पेपर तिसरा आणि पेपर चौथा ह्याच्यामध्ये 2 सेमिनार विद्यार्थ्यांकडनं घ्यावेत असं अपेक्षित आहे. एका क्रेडिटचे 2 सेमिनार आणि 2 क्रेडिट किमान सेमिनार साठी, सेमिनार प्रेझेंटेशन साठी गाईडनं ठेवावेत असे एक संकेत विद्यापीठानं दिलेले आहेत, ते तिथे घेण्यात यावेत. आणि साधारणतः पेपर तिसरा पेपर ह्याच्यामध्ये तुम्ही जे आहे ते
मॉडेल क्वेश्चन पेपर या पद्धतीनं ते असावं की नोट्स आहेत. आणि क्वेश्चन तिसरा, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, 4 या पद्धतीनं तुम्ही इंटरनल चॉईस देऊन गाईड या पद्धतीनं सेटिंग करून विद्यार्थ्यांकडनं पेपर सुद्धा घेऊ शकतात इंटरनल असेसमेंट साठी. टेस्ट जे तुमच्या घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही या पद्धतीनं सेटिंग करून घेऊ शकता. हे काही आदर्श नाहीये, एक मॉडेल म्हणून मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे की या पद्धतीनं जर आपण गेलं तर एक चांगल्या प्रकारची फाईल विद्यार्थ्याची तयार होते. काय करावं आपण जर सांगितलं की याच्यावर बोगम सांगितलं की याच्यावर तयार करून आण, तर विद्यार्थी त्याला जे येतं चांगलं त्याच्याकडे जे पुस्तक आहेत त्याच्यावरच लिहून आणतो. पण त्यापेक्षा आपण जर थोडंसं त्याच्यामध्ये त्याच्या टॉपिक नुसार जर पेपर सेटिंग करून दिली तर मग विद्यार्थी चांगल्या पद्धतीने ते लिहून आणतो आणि मग ते आपल्यालाही तपासायला सोपं जातं आणि ते रेकॉर्डलाही विद्यार्थ्याचं राहतं, जेणेकरून त्याला शेवटी त्याला रिसर्च सेंटरला ते सबमिट करावयाचं असतं. म्हणून या पद्धतीने सेटिंग शिक्षकांनी करावं ही अपेक्षा आहे. मला इथं वेळ दिला आपण त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देते. पण आपण ह्या कोविड-19 ला सगळे सामोरं जाते, त्याच्यामुळं स्टे होम, स्टे सेफ म्हणून असे सगळ्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देते की आपल्याला लवकरात लवकर ऑफलाईन सुद्धा भेटता यावं, यासाठी ईश्वराला आपण सगळे मिळून प्रार्थना करू आणि सगळ्यांचं पीएचडीचं काम चांगलं व्हावं. तर याच्यानंतर तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही मला विचारल्या तर माझ्या पद्धतीने मला काय सांगता येतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. नक्कीच नक्कीच मॅडम, आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहोत. खूप छान, खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप गरजेचं अशा पद्धतीचा टॉपिक मॅडम तुम्ही निवडलात आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही आम्हाला गाईड केलं. तर खूप छान आणि खूपच जास्त इन्फॉर्मेटिव्ह. म्हणजे बेसिकली जेव्हा आपण रिसर्च करत असतो तेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण शिकतच असतो, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या टेक्निकली खूप गरजेच्या आहेत आणि ही माहिती असणं खूप गरजेचं आहे ऍट द राईट टाइम. तर तो अगदी राईट टाइम तुम्ही आम्हाला ती दिलेली आहे. काही प्रश्न इथे माझ्याकडे आलेत मॅडम, काही मेसेजेस आले, त्यातलं 1-2 मी विचारते. त्याच्यानंतर ज्यांना ओरली विचारायचे रेज हँड ज्यांनी केलेत त्यांना पण आपण संधी देणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलं की तो पेपर पब्लिश तुम्ही करायचा आहे त्या तुमच्या हे झाल्यानंतर जेव्हा रिसर्च सुरू असतो तेव्हा, तर तो शेवटीच करणं गरजेचं आहे का? हा पहिला प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलाय. शेवटीच करणं गरजेचं असं नाही, कारण ते तुमचे जेव्हा जोपर्यंत कन्क्लुजन्स काही येत नाही किंवा तुम्ही जर इन्फॉर्मेटिव्ह पेपर देणार असाल तर तुम्ही अगोदर सुद्धा तो पब्लिश करू शकता. तुमच्या रिसर्चच्या कामावर, वर्कवर ते अवलंबून आहे, तुम्ही किती रिसर्च वर्क केले. आणि तो जर एक्सपेरिमेंटल तुमचा टॉपिक असेल तर त्याचे काही एक्सपेरिमेंट झाल्यानंतर रिझल्ट येतात. मग त्या रिझल्टवर आधारित तुम्ही जर पेपर करणार असाल तर तो शेवटी होईल. आणि जर तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह पेपर पब्लिश करणार असाल तर तुम्ही इन बिटवीन सुद्धा ते करू शकता. पण ऍट द टाइम ऑफ प्री पीएचडी you should have to publish your paper. That is compulsory. इन बिटवीन सुद्धा तुमचा होऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि तो तुमचा जो विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की तो जो पेपर आहे तो तुमच्या जो पीएचडीचा टॉपिक आहे त्या टॉपिक वरच असणं गरजेचं आहे का? येस येस येस, त्याच्याशी म्हणजे आयसीटीशी रिलेटेड एखाद्याचा सब्जेक्ट असेल तर आयसीटीशी रिलेटेड कुठल्याही टॉपिक वर तो चालू शकतो का? तुमच्याच रिसर्च टॉपिकच्या संदर्भातच तो पेपर जो एक पब्लिश करायचा आहे तो असला पाहिजे. तुमचेच रिझल्ट घेऊन तो झाला पाहिजे पब्लिश. ओके ओके. दुसरा प्रश्न असा आहे मॅडम की जे आता सध्या वेबिनार सुरू आहेत सगळीकडे आणि लोक रिसर्च मेथोडॉलॉजीचे वेबिनार अटेंड करताय, सो त्यांच्याकडे त्या संदर्भातलं ई सर्टिफिकेट आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की इट विल बी कन्सिडर्ड ऍज युअर समथिंग यू हॅव डन इन दिस पिरियड. येस येस येस, तुम्ही पेपर तिसरा आणि पेपर चौथ्यासाठी ते कन्सिडर करू शकता. रिसर्च ट्रेनिंग असतील किंवा वर्कशॉप वेगवेगळे अटेंड केले असतील तुम्ही ह्याच्या दरम्यान, तर ते तुम्ही नक्की त्या ह्याच्यामध्ये घेऊ शकता त्या क्रेडिटवर. ओके ओके.
नेक्स्ट क्वेश्चन राहुल बराटेंना विचारायचं आहे, तर मी त्यांना अनम्यूट करते. राहुल बराटे. हॅलो. हा सर. बोला बोला. हा सर. मॅडम प्रथमतः धन्यवाद, एकदम सुंदर आहे. बाकी लोकांनी म्यूट करा. बराटे सर, मी Hello. तुम्हाला अनम्यूट केलंय. ऍक्च्युली प्लीज सगळ्यांनी ना थोडं सायलेन्स मेंटेन करा, नाही तर जो प्रश्न विचारणार आहे त्याचं काहीच ऐकायला येत नाही. सो प्लीज प्लीज बेअर विथ अस. विचारा सर. हॅलो. हा, येतोय आवाज सर. सर येतोय तुमचा. हा मॅडम, प्रथमतः पाटील मॅडम तुमचे धन्यवाद. खूप सुंदर अशी माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. मला एक विचारायचं होतं मॅडम, की तुम्ही जसं सांगितलं की पेपर आता काही आम्ही मी किंवा काही लोकांनी रिसर्च पेपर पब्लिश केलाय आता आमच्या कन्सर्न सब्जेक्टशी रिलेटेड. तर तो कसा आपल्या ह्याच्यामध्ये आपलं जे आहे कोर्स वर्क जे आहे त्याच्याशी रिलेटेड तो होऊ शकतो का? तुमचा रिसर्च टॉपिकशी रिलेटेड जर तो पेपर असेल तर तो तुमचा पब्लिकेशन म्हणून गृहीत धरला जातो. बरं बरं बरं. थँक्यू एक थँक्यू. कंपल्सरी जो आहे ना तुमच्या रिसर्च टॉपिकच्या संदर्भातला तो पेपर असावा. काय प्रॉब्लेम? चालेल चालेल. थँक्यू. बराटे सर, प्लीज तुम्ही स्वतःला अनम्यूट करा, तुमचं झालं असेल तर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज रेज बाय संतोष कांबळे. सर, मी तुम्हाला अनम्यूट केलंय. प्लीज रेज युअर क्वेश्चन. ओके. थँक्यू मॅडम. मॅडम, तुम्ही कोर्स वर्कच्या बाबतीत अगदी बारीक बारीक ज्या गोष्टी होत्या त्या सुद्धा अगदी खूप चांगल्या पद्धतीने क्लिअर केलेल्या आहेत. जे पीएचडी करत आहेत किंवा जे इच्छुक आहेत त्यांच्या मनातली कोर्स वर्कच्या बाबतीतली पूर्णपणे भीती तुम्ही काढून टाकलेली आहे. माझा प्रश्न असा आहे मॅडम, जर एमफिल ला एखाद्या विद्यार्थ्याने कोर्स वर्क केलेला असेल तर त्याला पीएचडी ला परत कोर्स वर्क करणे गरजेचं आहे का? नाही सर. जर रिसर्च मेथॉडॉलॉजी आणि आयटीचा पेपर जर त्यानं रिसर्च मेथड तर शक्यतो सगळ्या विद्यापीठामध्ये कंपल्सरी आहे एमफिल ला, आणि आयटीचा पेपर सुद्धा जर त्यानं केलेला असेल तर दोन्ही पेपर मधून त्याला सूट मिळेल. पण बऱ्याच विद्यापीठांच्या एमफिलच्या ह्याच्यामध्ये आयटीचा पेपर कंपल्सरी नव्हता. मग जर तो पेपर कंपल्सरी नसेल तिथं तर त्याला आयटीचा पेपर द्यावा लागेल, आणि दोन्ही पेपर जर त्यानं प्रिव्हियस एमफिलच्या कोर्स वर्क मध्ये कंप्लीट केलेले असेल तर दोन्ही पेपर मधून त्याला सूट मिळेल. पण तिसरा आणि चौथा पेपर मात्र सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा कंपल्सरीचा आहे. त्याच्यामध्ये कुठलीही सूट नाही. फक्त पहिल्या 2 पेपर मध्ये सूट मिळते. ओके, थँक्यू मॅडम. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम मितेश हनवटे. सर, मी तुम्हाला अनम्यूट केलंय. आणि माझी पार्टिसिपंट्सना विनंती आहे, शेवटची 10 मिनिटं राहिलेत. सो प्लीज तुमचे क्वेश्चन पटपट विचारा, म्हणजे सगळ्यांना प्रश्न विचारायला मिळतील. सो प्लीज गो ऍज क्विक ऍज यू. ओके. प्रीतम मॅम, मला एक पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. आभार प्रदर्शन कोणी करताय का? मला करायला आवडेल. एक पहिली गोष्ट. सर, आपण तुम्हाला उद्या चान्स देऊयात. आज ऑलरेडी सगळं ठरलेलं आहे. सो डेफिनेटली मी आय विल टेक युअर वर्ड्स आणि तुम्हाला उद्या नक्की सर बोलायला भेटेल. थँक्यू. नो इश्यूज. आय विल बी रिअली ग्लॅड टू डू दॅट. मॅडम, माझा प्रश्न जो आहे तो प्रश्न प्रिव्हियस प्रश्नाशी रिलेटेडच आहे, की एखाद्या विद्यार्थ्याने जर एमफिल केलं असेल तर त्याला पहिल्या आणि दुसऱ्या पेपरमध्ये सूट भेटते, एक्झम्पशन भेटतं. तर सेम तसंच जर एखाद्या विद्यार्थ्याने जर पीएचडी केला असेल आपल्याच विद्यापीठामधनं आणि त्याने रिसर्च मेथॉडॉलॉजी रिलेटेड आपला जो कोर्स वर्क आहे तो कोर्स वर्क त्याने पास झालेला आहे, तर त्याला परत ज्यावेळेस दुसऱ्या विषयामध्ये तो पीएचडी करतो त्यावेळेस त्याला ते कोर्स वर्क करणं कंपल्सरी असतं का? म्हणजे त्याला त्या 2 विषयांमध्ये सूट भेटत नसतं? कंपल्सरीच असतं सर. कंपल्सरीच असतं. 2 विषयांमध्ये सूट भेटत नसतं. नाही सर. युजीसीच्या गाईडलाईन मध्ये एमफिल आणि पीएचडी सेम सब्जेक्ट मध्ये तुम्ही कम्प्लीट करताय म्हणून तुम्ही वरच्या पातळीवर ते पूर्ण करताय त्याच विषयामध्ये. वेगळं त्याच्यामध्ये घेत नाही काही. बरोबर. तर मला आता पहिला प्रश्न, संबंधित विषयामध्ये समजा लायब्ररी सायन्स मध्ये तुम्ही एमफिल केलं असेल, लायब्ररी सायन्स मध्ये पीएचडी करत आहात तर तुम्हाला ती सूट मिळते. पण इतर विषयात येत असेल तर आपण आतापर्यंत दिलेली नाहीये कुणाला, पण तो विषय जर असेल तर मग ते संबंधित अकॅडमिक काउन्सिल कडनं त्याची मान्यता घ्यावी लागते
तर ते मग तुम्हाला ते अलाउड केल्या जातं. शक्यतो अच्छा, तर मला असा मुळात presentation- माझा मुळातला जो प्रश्न आहे ना मॅडम, बोला तो बोला ना सर. माझा मुळातला जो प्रश्न आहे ना मॅडम, की ज्यावेळेस पीएचडी दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये करताना सुद्धा रिसर्च मेथोडॉलॉजी आणि कम्प्युटर ऍप्लिकेशन ह्याचा जो सब्जेक्टचा जो सिलेबस आहे तो सेम सिलेबस आहे आणि आपल्याच विद्यापीठाने त्या परीक्षेमध्ये पास झाल्याच्या नंतर मार्क्स नमूद दिलेले आहे. थोडं मध्ये डिस्टर्ब करतोय डॉक्टर मितेश. डॉक्टर मितेश, माझ्याकडे कॅन्डिडेट डॉक्टर कांची म्हणून यांच्या बाबतीत हा प्रश्न आला होता. अच्छा, तुमचं म्हणणं तसंच त्यांनी सुद्धा मांडलेलं होतं, पण प्रशासनाने त्याला मान्यता दिलेली नाहीये. याच्यावर आपण चर्चा करूयात. येस ते बघू आपण संबंधित प्राधिकरणात मांडू ते, आणि जर मान्य झालं तर ते विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं होईल. चांगलंच आहे पण मितेश सर तुमची क्वेरी तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाईप करा सर. आम्ही पर्सनली मॅडमना मेल करू आणि पर्सनली तुम्हाला रिप्लाय देऊ. ऍज मीटिंग संपत आलेली आहे. डॉक्टर टेळके सरांचा एक प्रश्न आहे, तेवढा आपण शेवटचा घेऊयात, कारण मीटिंगची वेळ संपत आले. प्लीज डोंट माइंड पार्टिसिपंट्स, प्लीज बेअर विथ अस. टेळके सर, गो अहेड. थँक्यू सो मच. मॅडम, मीटिंग पुन्हा सुरू नाही करता येणार का 40 मिनिटासाठी? सर आपण पाहूयात सर, करता आलं तर नक्की करूयात. मितेश सर, आपण नक्की ट्राय करूयात. स्टील आपले काही ज्या इम्पॉर्टंट क्वेरी आहेत ते आपण घेऊयात आणि आय विल डेफिनेटली रिव्हर्ट युअर क्वेरी सर. प्लीज बेअर विथ अस. हा, नमस्कार पाटील मॅडम. नमस्कार एकदम सर, बोला. अभिनंदन तुमचं, खूप छान माहिती. धन्यवाद. माझा एक प्रश्न असा आहे की आपण म्हणाला होतात की कोर्स आता करण्याचं काहीतरी चालू आहे. करत असताना तुम्ही RSC मध्ये गाईड देताल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी कोर्सवर कम्प्लीटच केला नाही तर त्या गाईड केली जागा व्हॅकंट राहणार का? त्यांना तुम्ही टाइम बाउंड करणार की बाई एवढ्या वेळात तुझा कोर्सवर झाला पाहिजे? टाइम बाउंड असेल ना सर विद्यार्थ्यांसाठी. ते पुढची अजून ते लागू झालेलं नाहीये. तसे ऑर्डिनन्स आता 2016चे आहे, ते लागू व्हायला पाहिजे होतं, पण अजून ते राजभवनाकडे असल्यामुळे ते आलेलं नाही. आलं की ते होईल सर, आणि त्याच्यातून आपल्यालाच मार्ग काढायचा आहे. दुसरं कुणी नसतं, आपणच असतो म्हणजे त्याच्यात नियम करणारे सुद्धा. कारण त्या विद्यार्थ्याला आपल्याला वेळ द्यावी लागेल ना, की म्हणजे एक परीक्षा जसं 4 अटेम्प्ट दिलेले आहेत कोर्सवर्कचे, तसे 4 अटेम्प्ट त्याला काहीतरी द्यावेच लागतील ना आपल्याला. पण तुमचं म्हणणंही बरोबर करावं लागेल की सर त्यांना 2 वर्ष आणि 3 वर्ष कोर्सवर्क कम्प्लीट केला नाही तर मग माझी जागा व्हॅकंटच का? करेक्ट आहे ते. हा मुद्दा आहे विचार करण्यासारखा. घेऊ आपण संबंधित प्राधिकरणामध्ये, घेऊ, काय प्रश्न. चालेल आपण. येस थँक्यू सर. एक मिनिट मी बोलतो आणि मग आपण आभार प्रदर्शनाकडे जाऊयात. हो सर. मॅडम, हा सेशन विद्यार्थ्यांसाठी तरी महत्वाचा होताच, त्याही पुढे जाऊन गाईड साठी अतिशय महत्वाचा होता. आणि मॅडम प्लीज, गायकवाड मॅडम आपण बोलूया नंतर, हे करूयात. एक सेकंद, 1 मिनिट बोलतो मी. 1 मिनिट बोलायचं होतं सर. बरं ठीक आहे, बोला, फास्ट बोला. पण गायकवाड मॅडम बोला. सुरुवातीला तुमच्या हा मॅडम, हा सर बोलतेय मी. हा सर, हॅलो. ऐकू येतंय? हा, सुरुवातीला कुलकर्णी सरांचे धन्यवाद, कारण त्यांनी आम्हाला अशा इमिनंट पर्सनॅलिटींची भेट घालून दिली, त्यांना ऐकायला दिलं. त्याबद्दल ऑर्गनायझिंग कमिटी आणि खास करून कुलकर्णी सरांचे धन्यवाद. मॅडम, आज तुम्ही खूप छान असं सब्जेक्ट घेतलात, कारण PhDला आम्ही आहोत आता सध्या, आणि मला असं वाटतं की ऑल युनिव्हर्सिटी मधून फक्त आपली युनिव्हर्सिटी असेल की असा PhD स्कॉलर साठीचा फोरम त्यांनी ठेवलेला आहे. त्याबद्दल मला स्पेशली कुलकर्णी सरांना खूप धन्यवाद वाटतं. आणि मॅडम, आजचा जो विषय तुम्ही घेतलात ना, त्याच्यामध्ये आमचे जे बेसिक जे होते ना, की आता काय करायचं, आता आम्ही कोर्सवर्क केव्हा करायचं किंवा प्रोग्रेस रिपोर्ट कसा द्यायचा, याच्याबद्दल तर खूप छान सांगितलं. पण तरीही मला आणखीन एक क्युरी आहे, ती म्हणजे आता जो प्रोग्रेस रिपोर्ट जो सबमिट करायचा आहे, आता जून मध्ये शक्यतो प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट करायचा होता, पण आता हे लॉकडाऊन पिरियड असल्यामुळं डिस्टर्ब काय 2च मिनिटं पर्सनल बोलूयात मॅडम. गायकवाड मॅडम आपण पर्सनल बोलूयात. आपल्याला वेळ कमी आहे. कुलकर्णी सर, विद्यार्थ्यांचे मेसेज येतात, मॅडम मीटिंग एक्सटेंड करा, तर अजून 30 मिनिट्सची आपण मीटिंग एक्सटेंड करूयात का जर मॅडमना वेळ असेल तर?
विद्यार्थी मॅडमला विचारावं लागेल. फोन करायला लागलेत. मॅडम कसं करायचं? मॅडम ना वेळ असेल तर आपण घेऊयात सर, काही इश्यू नाहीये, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. चालेल चालेल. सगळे गाईड फक्त सर एक रेडी नंबर आहेत जॉईन व्हायला. थोडस मी बोलतोय, म्हणजे जर मीटिंग कंटिन्यू न झाली तर बोलणं आवश्यक आहे म्हणून. मॅडमचं मी जे चालत सांगत होतो की गाईडसाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की आपल्या या सेशन मध्ये डॉक्टर कोलंबीकर आहेत, डॉक्टर सुळसुळे मॅडम आहेत, त्याच्यानंतर डॉक्टर सुग्रीव क्षीरसागर आहेत, डॉक्टर विक्रम गिरी आहेत, डॉक्टर सुधाकर टळके आहेत, डॉक्टर अपर्णा देशपांडे मॅडम आहेत. हे सगळे गाईड उपलब्ध आहेत. आणि त्यांना सुद्धा जे मी पाहत होतो की माझं ज्यावेळेस कोर्सवर्कचं विद्यार्थ्याचं सबमिशन करत होतो त्यावेळेस मला सुद्धा अनेक अडचणी जाणवल्या त्याच्यामध्ये. विद्यार्थ्यांचे अनेक समज असतात, गैरसमज असतात. विद्यार्थ्यांना वाटतं की बाबा इंटरनल आहे तर सरांनी सह्या करून टाकावं, बाकीचं कशाला पाहत बसतायत, अशाही भावना काही वेळा असतात. तर या अनुषंगाने गाईडसाठी सुद्धा हे सेशन खूप खूप महत्वाचं होतं. त्यामुळे मी मॅडमचे वैयक्तिकरित्या खूप खूप आभार मानतो. अतिशय अनेक गाईडलाईन्स क्लिअर झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांना क्लिअर झालेल्या आहेत आणि गाईडना सुद्धा झालेल्या आहेत. तर पुढचं सेशन जर चालू राहिलं, 1 मिनिट बाकी आहे. फॉर्मल आभार प्रदर्शन होऊ द्या, नंतर आपण कंटिन्यू करू. ओके, फाईन. दुर्गा मॅडम, गो अहेड. तुम्ही आभार प्रदर्शन करा. आणि सगळे पार्टिसिपंट्स माझी विनंती आहे, आपण मीटिंग पुन्हा अर्धा तासाची घेऊयात ना मॅडम? यू हॅव टाइम मॅडम? ओके. आपण सगळेजण मीटिंग पुन्हा जॉईन करूयात. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करून घेऊयात, कारण शेवटचा मिनिट आहे. दुर्गा मॅडम बोला. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. सर्वप्रथम मी आपले रिसोर्स पर्सन माननीय डॉक्टर VN पाटील मॅडम, डीन ऑफ फॅकल्टी इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, यांचे आभार मानते की त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि PhD कोर्सवरची ओळख आम्हाला करून दिली. आणि त्याचप्रमाणे खूप अमूल्य अशी माहिती आम्हाला त्यातून त्यांनी दिली. त्यानंतर आम्हा सर्व संशोधक विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान माननीय डॉक्टर कुलकर्णी सर, डायरेक्टर ऑफ नॉलेज रिसोर्स सेंटर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, यांचे मी या ठिकाणी आभार मानते. हा वेबिनार यशस्वी होण्यासाठी आणि या वेबिनारला उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ देणारे आपले मार्गदर्शक, आपले गाईड्स, या सर्वांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे वेबिनारला उपस्थित असलेले सर्व पार्टिसिपंट्स यांचे मी आभार मानते. माननीय डॉक्टर कुलकर्णी सरांच्या परवानगीने मी या लेक्चर सिरीज